नमस्कार, सतर्क महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत। मी रेखा भेगडे। तळेगाव दाभाडे येथील इनरव्हील क्लबच्या व विजया डायग्नोस्टिक सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने कर्तृत्वाचा गौरव करणारा महिलांचा प्रेरणादायी पुरस्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। कार्यक्रमाचे प्रभावी नियोजन इनरव्हील क्लब अध्यक्षा सौ रश्मी थोरात, डॉक्टर दीपाली झंवर भंडारी यांच्या पुढाकाराने करण्यात आले। इनरव्हील अध्यक्षा सौ रश्मी थोरात यांनी प्रास्ताविक करत कार्यक्रमाची रूपरेषा मांडली। कार्यक्रमाच्या अध्यक्षा नगरसेविका हेमलताताई खळदे व प्रमुख पाहुणे डॉक्टर शाळीग्राम भंडारी यांचा सत्कार सौ रश्मी थोरात व डॉक्टर दीपाली झंवर भंडारी यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी सामाजिक बांधिलकी जपत मराठी शाळेतील विद्यार्थ्यांना चटई वाटप हा उपक्रम प्रोजेक्ट चेअरमन डॉक्टर दीपाली भंडारी झंवर यांच्या नेतृत्वाखाली इनरव्हील क्लब तळेगाव दाभाडे तर्फे पार पडला। कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरलेल्या प्रेरणादायी महिला पुरस्कार सोहळ्यात संपदा थिटे संगीत, मानसी दांडेकर नृत्य, वैशाली दाभाडे समाजसेवा, सनम शेख क्रीडा, नीलम उपाध्याय सर्पमित्र, डॉक्टर शुभांगी घाटे वैद्यकीय क्षेत्र आणि पत्रकार रेखा भेगडे यांचा सन्मान यावेळेस करण्यात आला। यानंतर डॉक्टर दीपाली भंडारी यांनी पुरस्कारांशी संवाद साधत रंगतदार लाईव्ह टॉक शो घेतला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेखा जाधव यांनी केले। प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर शाळीग्राम भंडारी यांनी महिलांना ऊर्जादायी संदेश आपल्या मनोगतातून दिला। तसेच अध्यक्षा हेमलताताई खळदे यांनी अध्यक्षीय भाषणात महिलांनी स्वतः सक्षम झाले पाहिजे असे सांगून समाजातील थोर महिलांची अनेक उदाहरणे दिली, महिलांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले। त्याचप्रमाणे संपदा थिटे, मानसी दांडेकर, वैशाली दाभाडे, सनम शेख, नीलम उपाध्याय, डॉक्टर शुभांगी घाटे आणि पत्रकार रेखा भेगडे यांनी त्यांच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल माहिती देताना महिलांना प्रेरणा मिळेल असे मनोगत व्यक्त केले। इनरव्हील चार्टर्ड प्रेसिडेंट अल्फाज फारेक, माजी अध्यक्ष भारती शाह, मीरा बेडेकर, अलका पटवा आणि अमिता ओब्राईन यांची उपस्थिती कार्यक्रमास लाभली। कार्यक्रमाचा समारोप डॉक्टर दीपाली झंवर यांच्या आभार प्रदर्शनाने झाला। इनरव्हील क्लब ऑफ तळेगाव दाभाडे आणि डॉक्टर विजया डायग्नोस्टिक सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही मावळातल्या 7 महिलांचा सत्कार केला आहे की त्यांनी आपल्या आपल्या क्षेत्रात खूप अविस्मरणीय कामगिरी बजावलेली आहे। त्याच्यामध्ये गायन, नृत्य, पत्रकारिता, मेडिकल फील्डमध्ये CRPFमध्ये ज्यांनी सर्व्हिसेस दिलेल्या आहेत अशा आणि मल्लखांब किंवा कुस्तीगीर असं ह्या कार्यात ज्यांनी काम केलेलं आहे अशा अनेक 7 महिलांचा आम्ही सत्कार ठेवलेला होता आणि त्यातला भरघोस प्रतिसाद असा मिळालेला। राजकारण, समाजकारणात सुद्धा कार्य केलेल्या अशा महिलांचा सत्कार केलेला होता। तर या महिलांनी त्यांच्या घरातलं काम सांभाळून सुद्धा स्वतःची एक वेगळी ठसा उमटवलेला आहे, एक वेगळा स्वतःची कर्तबगारी निर्माण केलेली आहे, त्यांचं कर्तृत्व निर्माण केलेलं आहे। त्या कर्तृत्वाला मानाचा मुजरा देण्यासाठी इनरव्हील क्लब ऑफ तळेगाव दाभाडे आणि विजया डायग्नोस्टिक सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही हा सत्कार केलेला होता आणि त्याला खूप छान प्रतिसाद मिळाला। नर्सिंग स्कूलच्या स्टुडंट्स पण आल्या होत्या, काही शाळांच्या स्टुडंट्स पण आल्या होत्या, कारण त्यांना हे प्रोत्साहन देणं अत्यंत जरुरीचं होतं। पुढचं आमच्या इनरव्हीलच्या अध्यक्षा रश्मी थोरात सांगतील। नमस्कार, इनरव्हील क्लब ऑफ तळेगाव दाभाडे आणि डॉक्टर विजया डायग्नोस्टिक सेंटर या दोघांच्या संयुक्त विद्यमाने आज आम्ही जागतिक महिला दिनानिमित्त प्रेरणा सन्मान पुरस्कार 7 पुरस्कार्थी महिलांना आम्ही प्रदान केले। याच्यामध्ये संपदा थिटे गायन क्षेत्रामध्ये, त्याच्यानंतर मानसी दांडेकर या नृत्य क्षेत्रामध्ये, त्याच्यानंतर वैशाली दाभाडे या सामाजिक कार्य, त्याच्यानंतर कुमारी सनम शेख ही कुस्तीगीर छोटीशी मुलगी आहे, तिला महाराष्ट्र केसरी पुरस्कार मिळालेला आहे। यानंतर रेखा भेगडेजी स्वतः पत्रकार आहेत। यानंतर शुभांगी घाटे, डॉक्टर शुभांगी घाटे या CRPFमध्ये वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करतात की त्यांचं वैद्यकीय क्षेत्रातलं काम हे अतुलनीय आहे, कारण CRPFमध्ये काम करताना त्यांनी स्वतः गोळ्या पण झेललेल्या आहेत असं हे व्यक्तिमत्व। यानंतर नीलम उपाध्याय यांचाही आम्ही सन्मान केला, ज्या सर्पमित्र आहेत आणि हे 7ही क्षेत्रातले ह्या व्यक्ती वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपला एक त्यांनी स्वतःचा ठसा निर्माण केलेला आहे आणि ही प्रेरणा सगळ्यांना मिळावी, समस्त महिलांना मिळावी याचा विचार करून आम्ही दोन्ही संस्थांनी मिळून
हे पुरस्कार यांना आज प्रदान केले आणि हे करताना आम्हाला अत्यंत आनंद झाला. जसं डॉक्टर दीपाली म्हणाल्या तसा हा पुरस्कार आम्ही त्यांना प्रदान करताना नर्सिंग स्कूलमधल्या काही विद्यार्थिनी होत्या, तर मराठी शाळेमधल्या काही विद्यार्थिनी होत्या की ज्यांना ही प्रेरणा मिळाली. आणि याच्यातून हेच आम्हाला अपेक्षित आहे की अजून महिला सक्षमीकरण होईल आणि महिलांचं कायम पाऊल नेहमी पुढेच राहील. आणि हा अत्यंत हृद्य सोहळा खूप सुंदर वातावरणामध्ये पार पडला. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.